ईव्हीएम हॅक होऊ शकतं, निकाल बदलता येऊ शकतो. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांचा दावा. संजय राऊतांची माहिती. तर ईव्हीएम घोटाळा झाला, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार. राज ठाकरेंच्या भेटीने एकनाथ शिंदेंचे एका दगडात दोन पक्षी. उद्धव ठाकरेंना आव्हान, तर भाजपवर दबाव तंत्र. मुंबई महापालिकेसाठी शिंदेंचं नवं तंत्र. अजितदादा आणि गोपीचंद पडळकरांमधील राजकीय वाद पुन्हा उफाळला. पुण्यातील धनगरीनाथ कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यास पडळकरांचा स्पष्ट नकार. रायगडमध्ये 100%चा भाजपच्या घोषणेनं मित्रपक्ष सावधान. शिवसेना आणि राष्ट्रवादीचं भाजपच्या हालचालींवर बारीक लक्ष. पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून आंदोलनाचं अस्त्र. आंदोलनाच्या निमित्तानं शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न. हंडा मोर्चातून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न. अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाला नामकरणाच्या वादाचं तोरण. विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मागणी. विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुण्यातील 4 हॉस्पिटल संशयाच्या भोवऱ्यात. पुणे पोलिसांकडे अहवाल पाठवला जाणार. गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष. तर डॉक्टर घैसास यांचे अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी. निलंबित पीएसआय रणजित कासले उद्या पुणे पोलिसांना शरण जाणार. फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत दिली माहिती. नागपूर हिंसाचारातील बुलडोझर कारवाईबाबत मनपा आयुक्तांनी हायकोर्टाची मागितली बिनशर्त माफी. कार्यकारी अभियंत्याला मार्गदर्शक तत्वांची माहिती नसल्याचं स्पष्टीकरण. कुणाल कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. अटकेपासून संरक्षण. जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नसल्याचं निरीक्षण.